जीवन विद्या मिशनचे सर्वे सर्व आदरणीय प्रल्हाद दादा वामनराव पै यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अगणित शुभेच्छा। त्यांना श्रद्धापूर्वक अभिवादन। श्रद्धेय आदरणीय सद्गुरु वामनराव पै यांचे सुपुत्र आणि सत्शिष्य प्रल्हाद दादांचं कार्य हे अतिशय अनोखं अप्रतिम आहे। त्यांनी जीवन विद्या मिशनच्या कार्यामध्ये त्याचा प्रचार करण्यामध्ये प्रसार करण्यामध्ये स्वतःला समर्पित केलं आहे। आणि दादांशी बोलताना त्यांच्या एकूणच वाणीचा ओघ, त्यामधून मिळणारं ज्ञान, त्यामधून मिळणारी दिशा ही अतिशय भारावून टाकणारी आहे। विशेषतः युथ मेंटॉर म्हणून तरुणांसाठी दादांनी जे कार्य केलंय, दादा जे कार्य करतायत, तरुणांना दिशा दाखवणारं, तरुणांना ज्ञानाच्या सन्मार्गाच्या वाटेवर घेऊन जाणं, त्यांच्यात ऊर्जा निर्माण करणं। कारण आपण म्हणतो अलीकडे की तरुण पिढी भरकटलेली आहे, पण त्या भरकटलेल्या तरुण पिढीला किंवा न भरकटू देण्यासाठी दादांचा जो सक्रिय प्रयत्न आहे, जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, त्याला मी अभिवादन करतो, वंदन करतो। दादांचं जीवन कार्य असंच अविरत सुरू राहो। सद्गुरू वामनराव पै यांचा आशीर्वाद त्यांना असाच अखंड अविरत लाभो आणि या महाराष्ट्राची, या देशाची, या विश्वाची समाज सेवा करण्याची त्यांना अजून स्फूर्ती, अजून शक्ती मिळो। प्रल्हाद दादांना ही प्रार्थना करतो। आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सूत्र ज्या सद्गुरूंनी आपल्याला दिलं, त्याच वाटेवर आपण सर्व तरुण पिढी, सर्व समाज मन घडत राहील असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे। फार सुंदर दिवस आहे आजचा, अतिशय योगायोग आहे। आज गुरुपौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचा प्रकाश आणि गुरुचा अंधाराला दूर करणारा प्रकाश ज्ञानाच्या माध्यमातून हे फार सुंदर दुग्ध शर्करा असा योग आज जुळून आलाय। या मुंबईच्या या सुंदर सभागृहामध्ये हजारो लाखो नामधारक दादांचे आणि सद्गुरूंचे शिष्यगण, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना चाहणारे, त्यांच्याविषयी आदरभाव मनामध्ये असणारे हे सर्व आप्त स्वकीय गणगोत या ठिकाणी जमले। प्रचंड उत्साह आहे, सुरेल अशी संध्याकाळ आहे आणि या वातावरणामध्ये दादांना सर्व लोक भेटतायत, त्यांना शुभेच्छा देत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेत आहेत आणि सद्गुरूंचा, दादांचा आशीर्वाद त्यांना मिळतोय। खरं म्हणजे अध्यात्माला ज्ञानाची, विज्ञानाची जोड देऊन, त्याचं अधिष्ठान देऊन या सन्मार्गावर नेण्याचा प्रयत्न दादांचा आणि सद्गुरूंचा आयुष्यभर राहिलाय। या सर्व सत्कार्याला, या सन्मार्गाला आम्ही अत्यंत विनम्र भावनेने अभिवादन करतो, वंदन करतो, त्यांना सदिच्छा देतो। दादा, तुम्ही शतायुषी व्हा, हाच मार्ग समाजाला अतिशय प्रकाशमान करत राहा आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, निरामय आरोग्य लाभो आणि तुमच्या हातून समाजाची अशी सेवा घडो। माझ्या संपूर्ण लोकमत परिवारातर्फे, दरडा कुटुंबियांतर्फे मी दादांना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला, या जीवन विद्या मिशनच्या संपूर्ण परिवाराला शुभेच्छा देतो। श्रद्धापूर्वक अभिवादन करून माझं मनोगत, माझे 2 शब्द इथे थांबवतो। धन्यवाद।